माझ्या सर्व गोड ताईंना आणि मैत्रिणींना नमस्कार. महिना सुरू झाला की घरातल्या पुरुषाच्या खिशातून निघून काही नोटा जेव्हा आपल्या हातावर पडतात ना, तेव्हा जगाला वाटतं की आपल्याकडे घरची लक्ष्मी आली. पण त्या नोटा हातावर पडल्या पडल्या आपल्या मनात आनंदापेक्षा एक अनामिक भीती आणि काळजी घर करते. या पैशात संपूर्ण महिना नीट भागेल ना, कारण महागाई तर गगनाला भिडली. गॅस सिलेंडर संपायला आला की काळजात धस्स होतं. तेलाच्या कॅनचा तळ दिसायला लागला की कपाळावर आठ्या येतात. घरातले पुरुष पैसे देऊन मोकळा होतो, मुलं मागून मोकळी होतात. पण कमी पैशात पूर्ण कुटुंबाचं पोट कसं भरायचं, कोणाला उपाशी कसं ठेवू द्यायचं नाही आणि तरीही चेहऱ्यावर हसू कसं ठेवायचं, ही रोजची मूक लढाई फक्त आपणच गृहिणी लढत असतो. अनेकदा बाजारातून घरी येताना डोळ्यात पाणी येतं, कारण 500ची नोट कधी कुठे गेली ते समजतच नाही. 15 तारीख आली की किराणा संपतो आणि मग सुरू होते उसनवारी किंवा तडजोड. पण मैत्रिणींनो, आज मी तुमच्या पाठीशी आहे. आज आपण आपल्या सिरीजच्या भाग 2 मध्ये पाहणार आहोत की कोणतीही तडजोड न करता कुटुंबाला पौष्टिक जेवण देऊन फक्त 4,000 रुपयाच्या बजेटमध्ये 4 माणसांचा संपूर्ण महिना कसा काढायचा. हा व्हिडिओ फक्त बघू नका, तर यातला प्रत्येक शब्द आजच तुमच्या स्वयंपाकघरात लागू करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी अशा काही स्मार्ट किचन टिप्स सांगणार आहे ज्याने तुमची पैशांसोबत गॅसची मोठी बचत होणार आहे. तर आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत किचनमध्ये किराणा आणि भाजीपाला याचं मॅनेजमेंट कसं करायचं. सगळ्यात आधी एक गोष्ट मनाशी पक्की ठरवा, आपल्याकडे बजेट मर्यादित आहे याचा अर्थ आपण गरीब आहोत असा नाही, तर आपण स्मार्ट आहोत. आपल्या 4,000 पैकी 2,500 आपण महिन्याच्या मुख्य किराणा सामानासाठी बाजूला काढणार आहोत. पण हे सामान आणताना आपल्याला काही कठोर नियम पाळावे लागतील. म्हणजेच काय, तर हे नियम आपल्याला नीतिनियमाने स्वतःला लागू करायचे आहे. त्यातला नियम क्रमांक 1, शिल्लक मालाचा आपण आदर करायचा. काय होतं, किराणा दुकानात जाण्यापूर्वी आपण किचनच्या डब्याच्या तळाशी डोकावून बघणं फार गरजेचं आहे. जर अर्धा किलो डाळ, थोडे पोहे किंवा तेल शिल्लक असेल तर ते या महिन्याच्या यादीतून हक्काने खोडून टाका. किंवा आपल्याला जितके हवे आहे तितकेच आपण त्या किराणा मालाच्या यादीमध्ये त्याचा नंबर टाकला पाहिजे. म्हणजे 1 किलो हवे असेल आणि अर्धा किलो जर असेल तर अर्धा किलोच आपण ॲड करायचे. नको त्या वस्तू वाजवीपेक्षा जास्त आपण आपल्या किराणा मालामध्ये इन्क्लूड करायच्या नाही. जे घरात आहे ते आधी आपण संपवलं पाहिजे आणि मगच नवीन गोष्ट खरेदी केली पाहिजे. त्यानंतर नियम क्रमांक 2, उगाचच ब्रँडची श्रीमंती नको, अन्नाचा दर्जा हवा. मोठ्या मॉल्समध्ये मिळणारे चकचकीत पॅकेटबंद ब्रँडेड अन्नधान्य फक्त आपल्या खिशाला कात्री लावतं. काय करायचं, त्याऐवजी सुटा, खुला आणि चांगल्या दर्जाचा गहू, तांदूळ, डाळी स्थानिक होलसेल म्हणजे घाऊक बाजारातून आणायचा. थेट 15 ते 20% आपल्या पैशांची बचत होत असते. आणि यामुळे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हवी ती गोष्ट ज्या पद्धतीने पाहिजे किंवा जशी पाहिजे किंवा जो आपल्याला म्हणू शकतो आपण की एखादा स्पेसिफिक दर किंवा स्पेसिफिक वस्तू घ्यायची असल्यास फार उपयोगात येते. त्यानंतर सगळ्यात शेवटचा नियम क्रमांक 3, नेमके प्रमाण. 4 माणसांच्या कुटुंबाला 10 किलो गव्हाचा आटा, 5 किलो तांदूळ, 3 ते 4 लिटर तेल आणि 2 किलो साधारणतः सर्व मिळून डाळी लागतात. पावशर जरी धरल्या तरी. तर हे सर्व गणित ना 2,500 अगदी व्यवस्थित बसते. आता उरले आहेत 1,500 रुपये, ज्यातून आपल्याला महिनाभराची भाजी आणि दूध आणायचं आहे. ऐकायला हे अशक्य वाटतं ना, पण गृहिणीच्या डोक्यानं विचार केला तर हे अगदी सहज शक्य आहे. दुधाची कसरत. आजकाल ब्रँडेड पॅकेटचं दूध रोज 1 लिटर घेतलं तर महिन्याचं बिल 2,000च्या वर जातं, जे आपलं बजेट पार कोलमाडून टाकतं. यावर उपाय म्हणजे रोज फक्त अर्धा लिटर ते जवळपास आपण म्हणू शकतो की पाऊण लिटर टोन दूध घ्यायचं. मुलांना ते साय काढून गरम करून द्यायचं, म्हणजे साईपासून आपण तूपही काढू शकतो. आणि मोठ्यांच्या चहासाठी जेव्हा आपण चहा बनवतो त्यावेळी थोडंसं पाणी वापरायचं. चव बदलत नाही, पण महिन्याचे 1,000 नक्की वाचतात बरं का. आणि त्यामुळे दुधाचा खर्च महिन्याला 900 ते 1,000च्या आत नक्कीच बसेल. तर आता भाजीपाल्यासाठी आपल्याकडे उरतात महिन्याचे 500 ते 600 रुपये, म्हणजे दर आठवड्याला जवळपास 150 रुपयाचा भाजीपाला. भाजी बाजार जेव्हा आपण आणायला जातो तर त्यावेळेस बाजारामध्ये भाज्या घ्यायला आहे ना, सकाळी किंवा दुपारी नाही जायचं. सगळ्यात महत्त्वाचं, संध्याकाळच्या वेळी शेतकरी जास्त असतात आणि मग शेतकरी आपल्याला ह्या भावामध्ये भाज्या देतात. त्यामुळे ना तो भाजी बाजार आपल्याला घ्यायला सुद्धा खूप परवडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या भाज्या ज्या असतात ना, त्या सुद्धा खूप ताज्या असतात आणि थेट शेतीमधून किंवा शेतकऱ्याकडून घेतलेल्या असतात. आठवड्यात
आठवड्यातून 2 ते 3 दिवस बटाटा, टोमॅटो सोडून मूग, मटकी, चवळी यासारखे कडधान्य केले पाहिजे. ही आपण किराण्यात आधीच आणलेली असतात. यामुळे भाजीचा खर्च थेट शून्य होतो आणि मुलांना भरपूर प्रोटीनही मिळतात. आणि जेव्हा आपण आठवडे बाजारातून भाजी आणतो ना, तर त्यावेळेस आपल्याला भरपूर साऱ्या व्हरायटी मिळतात. शेतकऱ्याचा माल असतो, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने भाव कमी करून व्यवस्थितरित्या भाजीपाला घेऊ शकतो, हे तितकंच खरं. आणि शेवटी आता सगळ्यात महत्त्वाची किचन टिप्स मी देणार आहे, कारण स्वयंपाकघरात पैसे वाचवणं म्हणजे पैसे कमावणं आहे. तर यासाठी आपण हे 3 मंत्र नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अन्नाचा अपमान म्हणजे पैशाचा अपमान असतो. रात्रीचा भात उरला तर सकाळी त्याचा सुंदर फोडणीचा भात करा. चपात्या उरल्या तर त्याचा छान मस्तपैकी चपात्यांचा चुरमा करा. किंवा जर बाजरीची भाकरी उरली तर माझ्याकडे मी काय करत असते, ते बाजरीच्या भाकरीचा लाडू बनवत असते. त्यात थोडंसं तूप टाकून आणि गूळ टाकून छान लाडू लागतो. अन्न वाया घालवणं म्हणजे आपण स्वतःच्या हाताने पैसे कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखं आहे. त्यामुळे नेहमी अन्नाचा आपण मान केला पाहिजे, पैशांचा आपण मान केला पाहिजे. आपल्याजवळ कितीही पैसा आला तरी त्या पैशाची आपण बचत कशी करू किंवा त्यापासून आपण गुंतवणूक कशी करू, एका पैशाचे 2 पैसे कसे होतील याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅसची गळती आपण रोखली पाहिजे. भाजी शिजवताना त्यावर नेहमी घट्ट झाकण ठेवा. डाळ भात नेहमी कुकरमध्येच आपण लावला पाहिजे. त्यामुळे काय होतं माहिती का, बरीचशी आपली गॅसची बचत होते. शेगडी पूर्वी आपण भाज्या चिरून मसाला काढून किंवा आपण म्हणू शकतो की सगळी भाजीची पूर्वतयारी आधीच ओट्यावर करून ठेवली पाहिजे, म्हणजे विनाकारण आपला गॅस जळत नाही. आणि त्यामुळे काय होतं माहिती का, आपली गॅसची बरीचशी बचत पण होते, कारण सिलेंडरचा भाव आपल्याला चांगलाच ठाऊक आहे, हो की नाही. आणि सध्या तर अशी परिस्थिती आहे की सिलेंडरही लवकर मिळत नाही. सिलेंडरचा नंबर लावला की जवळपास 10-12 दिवस जातात आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला सिलेंडर मिळत असतं. त्यामुळे सिलेंडरसुद्धा आपण व्यवस्थित जपूनच वापरलं पाहिजे, हे तितकंच खरं, की ज्याने आपल्या पैशांची पण बचत होते. आणि वेळेवर आपल्याला मग जेव्हा आपण समजा नंबर लावला तर त्याच्या 10-15 दिवसांनी आपल्याला सिलेंडर मिळणार आहे, तर त्या पद्धतीने ते आपण जपूनसुद्धा वापरलं पाहिजे. तितके दिवस आपल्याला ते पुरलं पण पाहिजे. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेनू कार्ड तयार ठेवणं. काय होतं माहिती आहे का, हॉटेलसारखं आपल्या घरातही आपण आठवड्याचं मेनू कार्ड जर डोक्यात तयार ठेवलं, किंवा यासाठी खूप सुंदर अशी कृती आहे. काय करायचं, मग आठवड्याच्या पहिल्या म्हणजे रविवारी जरी समजा तुम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार कुठली भाजी करणार आहे. काय होतं, बऱ्याच वेळा आपण ऑफिसमध्ये जातो, तर ऑफिसमध्ये जेव्हा जातो तेव्हा सकाळची खूप घाईची वेळ असते. अशा घाईच्या वेळी जर आपल्या डोक्यामध्ये प्री प्लॅन असलं की आपल्याला ही भाजी बनवायची आहे, तर आयत्या वेळी ना आपली फजिती होत नाही. कुठली भाजी करू याचं गणित मांडायला आपल्याजवळ वेळ नसतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला जो उशीर होतो ती गोष्ट तर वेगळीच असते. त्यामुळे आपणच स्वतः आपलं मेनू कार्ड जर तयार केलं तर आपला बराचसा वेळ हा वाचत असतो. त्यामुळे नेहमी आपल्याला कुठली भाजी सकाळी करायची आहे आणि संध्याकाळी कुठली करायची आहे याचं एक छोटंसं टाइम टेबल आपण म्हणू शकतो. जर असं तयार केलं ना तर आपला भाजी किंवा सामान वाया जाण्याचा प्रश्न पण येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढ्या भाज्या आपण आणणार आहोत त्याचं जर आपण टाइम टेबल केलं तर त्या भाज्या फ्रीजमध्ये तशाच राहून सुकल्या जात नाही किंवा वायासुद्धा जात नाही. आणि कुठल्या भाज्या परफेक्ट आपल्याला लागणार आहे आणि त्याच भाज्या त्यामुळे आपण बाजारातून आणतो आणि त्याचं गणितही व्यवस्थित आपल्याला मांडायला सोपं जातं. तर अशा पद्धतीने ह्या 3 गोष्टी आपण किंवा 3 मंत्र म्हणू शकतो आपण, हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे, की ज्यामुळे आपलं किराणा आणि भाजीपाल्याचं नियोजन तर होतंच, पण आपण एक स्मार्ट गृहिणी म्हणून सुद्धा ओळखलं जातो बरं का. तर मैत्रिणींनो, हे होतं 4,000 रुपयांचं असं नियोजन, ज्याने तुमच्या कुटुंबाचं पोटही भरेल आणि मनाला समाधानही मिळेल. 4 माणसांच्या कुटुंबासाठी हे अगदी योग्य आहे. फक्त गरज आहे आपल्या कणखर निश्चयाची. पण एक मोठी अडचण अजूनही शिल्लक आहे. आपण कागदावर किती हिशोब केला तरी बाजारात गेल्यावर किंवा महिनाभरात हातातील चिल्लर आणि कॅश कधी संपते हे समजतच नाही. मग या खर्चाला लगाम कसा घालायचा, घरात आलेला पैसा टिकवून कसा ठेवायचा, यासाठी आपल्या सिरीजच्या भाग 3 मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे एक जादुई आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धत, पाकिट पद्धत, किंवा ज्याला आपण म्हणू शकतो एन्व्हलप मेथड. जोपर्यंत तुम्ही ही पद्धत शिकत नाही तोपर्यंत तुमची बचत अपूर्ण आहे. त्यामुळे भाग 3 पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर खाली कमेंट करून मला नक्की सांगा. मी तुमची कमेंट नक्की वाचेल आणि उत्तरही देईल की तुमच्या घरात सध्या किराणा खर्च किती येतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर जरूर करा आणि तिचीसुद्धा चिंता दूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय.